हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आणि अधिक मास स्पेशल हा ब्लॉग आहे. मम्मी पप्पांच्या घरी गेलेलो. तरी एक आठवडा होऊन गेला असेल, 8-10 दिवस होऊन गेला असेल. मी शॉर्ट व्हिडिओ नंतर लगेचच सेंड केला आहे, पण मला हा मोठा व्हिडिओ काय मला तुम्हाला सेंड करता नाही आला, कारण खूप सारी कारणं आहेत. ह्यामधल्या वेळेत माझे ब्लॉग पण नाही आले डेली, त्यामुळे खूप कारणं आहेत. आणि मला वाटते मी कारणं मी सांगितलेलीच बरी. आळस म्हणा, उन्हाळा म्हणा, आणि ही जरा दुष्काळाचं सावट आल्यामुळं, गॅस टंचाई आल्यामुळं बऱ्याचशाच प्रमाणात आपलं प्लॅनचं काम पण कमी झाले. आणि इथे मी आई आणि भाऊंची बघा, दोघांची आईची ओटी भरायची होती. मग मी भाऊंची पण पाय घेऊन म्हणजे हे केलं, आशीर्वाद वगैरे घेतला त्यांना, पण त्यांचं पण पूजन केलं. आईवडिलांची पूजा केलेली कुठं वाया जात नाही असं मला वाटते. आणि आईला मी साडी वगैरे घेऊन गेलेली, जास्त काही नाही. मी बांगड्या घालायला आईला इकडं आल्यानंतर पैसे दिले, पण मला जेवढं जमल माझ्या ह्याच्याप्रमाणे तेवढं मी केलं. आणि आईने पण मला जोडव्या आणि साडी, कपडे मिस्टरांना आणि यशला ड्रेस घ्यायला पैसे वगैरे दिले. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे केलं. एवढं काही जास्त असं काही म्हणजे फुलांचं डेकोरेशन वगैरे काही केलेलं नव्हतं आम्ही ह्यावर्षी. गेल्या वर्षी स्मितानं म्हणजे गेल्या 3 वर्षात जो अधिक महिना होता त्यावेळेस स्मितानं केलेलं डेकोरेशन वगैरे. यावेळेस जसं जमल तसं केले. आणि वेळेचा अभाव आहेच की शेवटी, त्यामुळं जेवढं जमल तेवढं त्यांनी आमच्यासाठी करतात दोघंजण. की आईची ओटी भरायची चालल्या, आणि पुढं त्यांनी पण आम्हाला आहेर वगैरे केलेला, जोडवी वगैरे दिलेली, हे पण सगळं आहे. आणि स्मिताचे मिस्टर आले नव्हते त्या दिवशी, दाजी आले नव्हते, स्मिता सुट्टीला आलेली, त्यामुळे तिचं काही मला शूट घेता नाही आलं. आणि शूट घ्यायला मेन म्हणजे चांगला असं कोण नसल्यामुळं, कॅमेरामॅन चांगला नसल्यामुळं, किंवा शूट मी जसं घेते तसं नाही घेता आल्यामुळं थोडंसं ब्लर वगैरे आहे, समजून घ्या, इग्नोर करा त्या गोष्टी. आणि भाऊंना पण मी आहेर कपडे केले, आईला पण साडी एक छान घेऊन गेले. आपण जास्त काही करू शकत नाही, त्यांची आपण ऋण कसं फेडू शकणार. त्यांनी आपल्याला जन्म दिला, एवढं मोठं केलं आपल्यासाठी एवढं सगळं करता येते. त्यांचं आपण शब्दात किंवा वस्तू काही देऊन आपण त्यांचं ऋण आपण नाही फेडू शकत असं मला वाटते. आणि जेवढं जमलं तेवढं माझ्या ह्यानं, तेवढं मी अधिक महिन्यात आईची ओटी भरायची होती, मी तेवढं केलेलं आहे बघा. माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. जसं मला जमलं तसं मी तेवढं केले. आणि खूप खूप सॉरी, कारण आता प्लॅनचं काम बंद आहे, त्यामुळे व्हिडिओ येत नाही. कर फोटो नको, फोटो नाही काढत, फोटो बी काढत नंबर तसा आहे. नाही वेळ चालते. जुडवीवर थांब द्यायचे ते कंट्या भावना. ती पिशवी काढाय मागे ती तशीच आहे की त्या कागदात जुडवी तशी कशी थांब हातात देऊ काम करा भाऊ, थांब बंद कर. हां तसं करत घालायला काय होते येत नाही. तिकडे जशी आहे ठेवता आजचा फोटो काढे. आजच्या नातींचं काय चाललंय बघायचं. सियाचं पण चाललंय. आईला कसली साडी आणायची सिया आईला? पैठणी. तिकडे बघून सांगायचं, कॅमेऱ्याकडे बघायचं, सांगायचं कसली साडी पैठणी आणायच्या बाबा आम्हाला माहित आहे का तुम्हाला. आईला मंगायला कसली साडी आणायची? पैठणी. हा मस्त मस्त. ही खूप छान मुमेंट आहेत. आई आणि भाऊंच्या बरोबर फोटो वगैरे मी काढलेले. आणि त्यांनी पण फोटो त्या सियानं म्हणजे हळदी कुंकू लावताना आईनं तिला पैठणी घ्यायची आईला असं ती सांगत होती. आणि खूप छान म्हणजे खूप छान कार्यक्रम झाला. साधा सिंपल आणि छान असा आमचा हा कार्यक्रम झाला. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
खूप 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 म्हणजे खूप दिलगिरी व्यक्त करते की माझे डेली ब्लॉग येत नाही आहेत, कारण प्लॅनचं काम खूप कमी झाले गॅस टंचाईमुळं. खूप सॉरी त्याच्यासाठी.